नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते। त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे। आता 2-3 पाण्याने आपला तांदूळ धुवून घ्यायचा आहे। नारळी भात बनवण्याची माझी पद्धत खूपच सोपी आहे, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपला तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे। त्यानंतर आपण हा तांदूळ एका चाळणीमध्ये ठेवणार आहोत, त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाण्यासाठी। त्यासाठी मी एक चाळणी घेतली आहे, त्यावरती आता मी हा तांदूळ घालून घेत आहे। असं केल्याने त्यामधलं पाणी पूर्ण निथळून जाईल व आपला तांदूळ जास्त भिजणार नाही। तर आता पुढील रेसिपीला सुरुवात करूया। आता येथे मी एक कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 2 विलायची फोडून टाकलेल्या आहेत। त्यामध्ये आता मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत। तांदूळ आपल्याला तुपावरती 2-3 मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहेत। असं केल्याने चांगले आपले खमंग असा तांदूळ परतला जातो व भात चांगला टेस्टी होतो। आता मी त्यामध्ये 2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। मी 1 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी मी 2 कप पाणी टाकून घेतले आहे। येथे गॅस मोठा करून आपल्याला 1 उकळी आणायची आहे। उकळी आल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला भात तयार होत आलेला आहे। अजून थोडंसं त्यामध्ये पाणी आहे, तर आता परत आपण झाकण ठेवून 5 मिनिटं चांगला वाफवून घेऊया बारीक गॅसवरतीच। इथे आपला भात तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याला अलगदपणे हलवायचं आहे खूप असं। भात शिजवताना आपल्याला ते चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे। आता हा भात आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। पसरवून थोडा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। हे पहा मी कसा ठेवला आहे त्याप्रमाणेच। आता आपण पुढील कृती करूया। नंतर मी एक कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहेत। आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो। ते चांगले जरा 2 मिनिटं आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी आता यामध्ये थोडे मनुके टाकून घेणार आहे। तेही जरा तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता मी ओल्या नारळाचा कीस टाकून घेत आहे। येथे मी 1 वाटी तांदूळ घेतले आहेत, त्याच वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। तोही आपल्याला तुपामध्ये चांगला 2-3 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे। त्यातला कच्चेपणा जरा कमी होईल, त्यामुळे खाताना खूप छान अशी टेस्ट येईल। आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। वाटीने तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ इथे आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, गूळ फक्त आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचा आहे। पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच करायचं आहे। इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता आपण यामध्ये भात घालून घेणार आहोत। भात यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अलगद हाताने असा काटा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला खूप प्रेमाने असं मिक्स करायचं आहे, नाहीतर आपण घाई गडबडीत कसाही केला तर भात पूर्णपणे तुटून जाईल व तो दिसायलाही छान दिसणार नाही।
त्यामुळे प्रेमाने अलगदपणे आपल्याला हा भात मिक्स करून घ्यायचा आहे. बघा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच. किती छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. इथे आपला नारळी भात चांगला आता मिक्स झालेला आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून 5 मिनटं चांगली वाफ काढून घेऊया. त्यामध्ये गूळ व भात चांगला एकजीव मिक्स होऊन जाईल. हे भात किती छान दिसत आहे. इथे आपला भात आता तयार होतच आलेला आहे. चांगली आपण एक वाफ काढलेली आहे. आता यावरती मी थोडं जायफळ खिसून घालणार आहे. यामुळे भाताची टेस्टही चांगली वाढते आणि वासही खूप छान येतो. पहा इथे आपला आता नारळी भात तयार झालेलं आहे. परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करत असताना आपल्याला अलगदपणेच करायचं आहे, खूप प्रेमाने. ते छान असा आपला नारळी भात तयार झाला आहे. आता यावरती आपण बघा किती छान दिसत आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम बंद करूया. असाच 5 मिनटं झाकून ठेवा. पहा खूप छान टेस्टी असा रसरशीत मऊ असा नारळी भात आपला तयार झाला आहे. किती छान दिसत आहे. तर असा नारळी भात तुम्ही नक्की करून बघा, खूपच छान होतो. तो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.